आज गाणी मला पिक्चरला जायचं होतं म्हणून पहिल्यांदा थिएटर पाशी आलो. राजा शिवाजी पिक्चर आल्यापासून 3 ते 4 दिवस झालं मला तिकीटच मिळत नव्हती. फायनली मला आज तिकीट मिळाली बघा. थिएटरच्या आतमध्ये चेकिंग वगैरे करून गाणी आतमध्ये आलो. दरवाजाच्या आतमध्ये येऊन थिएटरच्या आतमध्ये येऊन बसलो बघा. चालू झालं की मग पिक्चर एक नंबरला एंट्री असली दाखवल्या पायातले चप्पलच काढूया म्हटलं. मग पायातले चप्पल काढून पिक्चर बघायला चालू केलो. पिक्चरची सुरुवात एवढी भारी एवढी खतरनाक आपली संस्कृतीनुसार होती बघा. महाराजांच्या काळात कधी पण युद्ध सुरू होते हे असं दाखवलं. ह्या सीनमुळे डोळ्यात पाणी आलं त्यात आणि हे व्ह्यू दिसला. थोडीफार लोकांचं म्हणणं असं पण होतं की रितेश दादासनी ऍक्टिंग शोभत नाही, हे होत नाही, ते होत नाही. सीन बघा नुसता तुम्ही. खरोखर भावानं सांगायचं म्हणजे की नाही सीन एवढं भारी भारी आणि एवढं खतरनाक घेतलं की नाही. आपली पारंपरिक जुन्या काळातली संस्कृती कशी होती तसं घेतलेलं. एक सीन झाला की दुसरा सीन. एक सीन झाला की लगेच दुसरा सीन हायच. म्हणजे महाराजांचं बालपण पण किती भारी दाखवले बघा की. महाराजांनी आपलं हिंदवी स्वराज मोठं करण्यासाठी काय काय केलं होतं ते पण लय भारी आणि प्रॉपर दाखवलेली. ह्यो सीन तुम्ही थिएटर मध्येच बघा. माझ्या डोळ्यात पाणी आलं. ह्या सीनचा मेन हेतू काय तुम्ही थिएटर मध्ये जाऊन बघा. कारण की पिक्चरच्या आतमध्ये कने एवढ्या एंट्र्या ठेवल्यात कने भरपूर एंट्र्या ठेवल्यात. तर कुठलं शूट करू कुठलं हे करू माझं मला कन्फ्युज व्हायला. तर रडून झाल्यावर अंगावर काटा आलेला आहेच. खरोखर सांगतो भावना रितेश देशमुख सरांना कने हे काम एवढं भारी शोभलंय की लय भारी सेम डिक्टो महाराजांचं कॅरेक्टर केलं त्यांनी. मला तर असं माहित होतं की डायरेक्ट अफजल खानाला मारण्यासाठी डायरेक्ट महाराज गेले होते. खरं तुम्हाला हे पिक्चर बघितल्यावर लक्षात येणार की महाराजांनी सेटअप काय काय केलं होती त्याला मारण्यासाठी. आपल्याला तर सगळ्यांनाच माहित आहे महाराजांनी वाघ नकाने मारलेली होती अफजल खानाला. मी म्हटलं आता इथं पिक्चर संपला तर शेवटला अनेक एंट्री आलीच की शेवटची. शिवाजी नाही शिवाजी राज म्हणायचं. व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जाताना मला फॉलो करून महाराजांसाठी 2 शब्द कमेंट मध्ये लिहून जावा. ज्याचं मला भारी वाटेल मी त्याचं कमेंट पिन करतो.